पुण्यातील वारजे परिसरात धक्कादायक घटना समोर आली आहे। चारित्र्याच्या संशयातून एका पतीने आपल्या पत्नीचा निर्घृण खून करून मृतदेह लोखंडी भट्टीत जाळून टाकलाय। फॅब्रिकेशन व्यवसाय करणाऱ्या समीर जाधव याने पत्नी अंजली जाधव, जी खासगी शाळेत शिक्षिका होती, हिचा खून करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केलाय। खून केल्यानंतर समीर स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली। मात्र पोलीस चौकशीत त्याचे बिंग फुटले आणि खुनाचा थरारक तपशील समोर आला। वारजे पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। या घटनेने संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे। यावेळी काय म्हणालेत उपायुक्त संभाजी कदम, पाहूयात। सर, काय घटना नेमकी आहे वारजेमध्ये घडली खुनाची आणि कशा प्रकारे तो डिटेक्ट झाला? खुनाची घटना जी आहे ती राजगड पोलीस स्टेशन पुणे ग्रामीणच्या हद्दीमध्ये घडली आहे। परंतु तो गुन्ह्याचा तपास जो आहे तो गुन्ह्याचा कट आणि गुन्हा वारजे पोलीस स्टेशनने उघडकीस आणलेला आहे। अतिशय सेन्सेशनल पद्धतीने हा मर्डर झालेला आहे। यातील जी आरोपी आहे जो समीर पंजाबराव जाधव हा राहणारा मूळ शिवण्यातला आहे। त्याचं मूळचं गाव आहे अमरावतीमधलं। त्याची पत्नी जी आहे मयत अंजली समीर जाधव 38 वर्षाची आहे, मूळची नांदेडची, आणि ते दोघं या ठिकाणी राहत होते, पती पत्नी। 2 मुलं आहेत। आईसोबत त्या ठिकाणी शिवणे उत्तरनच्या हद्दीत राहत होते। परंतु चारित्र्याच्या संशयावरून त्याला यांचे वाद व्हायचे पूर्वी, म्हणून त्या आरोपीने खूप असा प्लॅन केला होता 1 महिन्यापूर्वीच, आणि तो फॅब्रिकेशनचं काम करायचा। त्याला लोखंडाच्या ह्याच्यामध्ये पूर्ण त्याचं नॉलेज होतं। त्यांनी 1 महिन्यापूर्वी एक काकडे नावाच्या व्यक्तीचं एक गोडाऊन भाड्याने घेतलं राजगड पोलीसच्या हद्दीमध्ये, गोगलवाडी या ठिकाणी शिंदे फाट्यावरून। आणि त्या गोडाऊनमध्ये त्यांनी जे प्लॅन केला होता त्या प्लॅननुसार त्यांनी त्याच्या पत्नीला मारण्यासाठी एक भट्टी, म्हणजे लोखंडी भट्टी त्यांनी फॅब्रिकेशनमध्ये तयार करून घेतली 1 महिन्यापूर्वीच। त्यानंतर 26 तारखेला दुपारी हे 2 वाजता ते गोडाऊन बघायला जाऊ, आपण भाड्या घेतले त्या ठिकाणी, आपण फॅब्रिकेशनचं वर्क आपलं काम करायच्या नंतर ते बघायला जाऊ म्हणून ते सोबत त्याच्या आयटेन कारमधून दोघंच गेले। त्या दिवशी दिवाळीच्या सणानिमित्त घरातले त्यांचे मुलंसुद्धा नातलगाच्या घरी गेले होते। घरी आई एकटीच होती। दुपारी ते निघाल्यानंतर आयटेन कारमधून त्या ठिकाणी ते गेले, काही हॉटेलमध्ये काही नाश्ता पाणी केलं, काही त्यांनी जेवले पण, वेळ पण घेतली, आणि जवळपास संध्याकाळी 8-9च्या दरम्यान त्या गोडाऊनमध्ये त्या ठिकाणी आले। गोडाऊनमध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचा वाद झाला, आणि यातील आरोपी जे आहे समीर यांनी त्याच्या पत्नीचा गळा आवळून त्या ठिकाणी खून केला। खून केल्यानंतर त्यांनी त्याची जी मैताची जी बॉडी आहे ती पूर्ण त्या भट्टीमध्ये, लोखंडी जी भट्टी आहे त्या भट्टीमध्ये टाकली। त्या भट्टीमध्ये ऑलरेडी त्यांनी अगोदरच काही लाकडे आणि काही ज्वलनशील पेट्रोल डिझेल या ठिकाणी आणून ठेवलं होतं। त्या ठिकाणी त्या भट्टीला आग लावून त्या पूर्ण त्याची जी बॉडी आहे ती पूर्ण राख झाल्यानंतर 2 घंट्यांनी ती पूर्ण राख त्यांनी भरून नंतर त्याचं विल्हेवाट लावलेली आहे, नष्ट केलेली आहे। त्यानंतर ती स्क्रॅप होतं, ती भट्टी होती लोखंडी, ती पूर्ण स्क्रॅपमध्ये त्यांनी त्याची विल्हेवाट लावली, आणि त्या ठिकाणी खाली जी विटा होत्या, विटा पण त्यांनी त्या ठिकाणी रचल्या होत्या, विटासुद्धा त्यांनी त्यानंतर डिस्पोज केल्या। आणि त्यानंतर मग 27 तारखेला त्यांनी इकडे फोन करून सांगितलं की माझी पत्नी गायब आहे। 28 तारखेला तो वारजे पोलीस स्टेशनला आला, आणि माझी पत्नी वारजे पुलाकडून गायब आहे आणि मैत्रिणीकडे जाते म्हणून निघून गेलेली, अजून आली नाही, म्हणून वारजे पोलीस स्टेशनला मिसिंगची तक्रार आपल्याकडे दाखल केली। मिसिंगचा तपास करत असताना वारजे पोलीस स्टेशनला असं निष्पन्न झालं की ही सोबत जात आहेत, आणि काही CCTVमध्ये ते राजगड पोलीसच्या हद्दीमध्ये दिसत आहेत। थोडं संशयास्पद वाटल्यानंतर पोलिसांनी त्याच्यामध्ये आणखी डिटेल तपास केला असता असं निष्पन्न झालं की हा जो मिसिंग देणारा व्यक्ती आहे, हा फिर्यादी मिसिंगचा, तोच याच्यामध्ये आरोपी आहे, आणि त्यांनी स्वतःनी त्याच्या पत्नीला गळा आवळून त्या लोखंडी भट्टीत तिला जाळून तिचा मर्डर केलेला आहे। ती सर्व त्या ठिकाणचे जे एव्हिडन्स आहे ते सुद्धा राख आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी त्यांनी तो नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे। हे निष्पन्न झाल्यानंतर आपल्याकडे 0 नंबरने हा गुन्हा वारजे पोलीस स्टेशनला 302चा दाखल केलेला आहे, आणि पुढचा तपास जो आहे तो राजगड पोलीस स्टेशनकडे आपण तो वर्ग केलेला आहे। यातील आरोपीला आपण अटक केलेला आहे। याच्यामध्ये पोलिसांनी खूप टेक्निकल गोष्टीचा सुद्धा वापर केलेला आहे, आणि मिसिंगच्या थोड्याशा लिंकवरून आपल्याला याचे 2 आरोपी आहे तो निष्पन्न करून हा खुनाचा गुन्हा जो आहे उघडकीस आणलेला आहे। कारण काय होतं याच्यामध्ये? कारण असं होतं, तो सांगतो की याच्यामध्ये पत्नीचे काही एका व्यक्तीबरोबर अनैतिक संबंध होते, त्याच्यावरून आमचं वाद व्हायचे, आणि त्या रागातून त्यांनी ही घटना केलेली आहे। आरोपी काय व्यवसाय करत होता आणि त्यांनी जे सगळं केलेलं आहे ते पिक्चर वगैरे त्यांनी बघितले होते? त्यांनी सांगितलं की 2-3-4 वेळेस त्यांनी दृश्यम नावाचा एक मूवी त्यांनी बघितला होता, आणि त्याचा तो फॅब्रिकेशनचा वर्क करायचा, म्हणजे लोखंडाच्या वस्तू जी आहेत ते बनवायचं त्याचं काम होतं, आणि त्याच दृष्टीने त्यांनी
ते गोडाऊन आहे, त्या ठिकाणी त्यांनी विकत घेतलं होतं, भाड्याने घेतलं होतं एका काकडे नावाच्या व्यक्तीकडून. तर थोडासा त्यांनी त्या पद्धतीने त्याचा वापर केलेला आहे, काही गोष्टी त्यांनी लपवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अशा पद्धतीने त्यांनी त्याच्या पत्नीचा त्यांनी मर्डर केलेला आहे. तर ते भट्टी जी बनवलेली तर ती फक्त म्हणजे ते त्याच्या बायकोला जाळायचं त्याच्यासाठीच बनवली. बरोबर, त्याच्या ते कामासाठी पूर्ण त्यासाठी त्यांनी बनवली होती लोखंडी. त्या ठिकाणी पूर्वी त्या ठिकाणी लाकडं आणून ठेवली होती, काही पेट्रोलचे त्या ठिकाणी साठा केला होता आणि ते सर्व पूर्ण सगळं त्यांनी प्री प्लॅन केलं होतं. 1 महिन्यापासून त्याचं हे सगळ्या गोष्टी चालू होत्या. ती गाडी त्याचीच गाडी आहे, i10 गाडी त्याची, हुंडाई कार त्याचीच आहे. सर, घटना घडली किती आणि पोलिसांना हे सगळं प्रकरण उघड करायला किती दिवस लागले? घटना घडलेली आहे 26 तारखेला संध्याकाळी 10 वाजता. तो 27 तारखेला आपल्याकडे आला, म्हणजे इकडं आला वारजेमध्ये, आणि 28 तारखेला त्यांनी आपल्याकडे मिसिंगची तक्रार दिली. त्या मिसिंगच्या तक्रारीमध्ये चौकशी दरम्यान आपलं काही टेक्निकल अनालिसिस सुरू होतं, काही साक्षीदाराची तपास टिप्पणी घेणं होतं किंवा CCTV चेक करणं होतं. हे संपूर्ण प्रकरणाचं चौकशी जी आहे, वारजे पोलिसांनी अतिशय मेहनतीने हा गुन्हा निष्पन्न केला आहे आणि काल संध्याकाळी आपल्याला तो म्हणजे 7 तारखेला तो गुन्हा निष्पन्न झाला. म्हणजे जवळपास 26 तारखेपासून 7 तारखेपर्यंत जो तपास सुरू होता आणि तो वेगवेगळ्या पद्धतीने मिसलीड करत होता. शेवटी आपल्याला तो नंतर ब्रेक झाल्यानंतर त्यांनी तो गुन्हा कबूल केलेला आहे. याचा एका महिलेशी अनैतिक संबंधाचा काय संबंध आहे? नाही, याच्यामध्ये त्याची सुद्धा एका महिलेसोबत काही संबंध आहे असे निष्पन्न होत आहे. त्याच्यावर सुद्धा आपल्या पोलिसांची चौकशी सुरू आहे आणि आता पुढची जी चौकशी सगळी आहे ते राजगड पोलीस स्टेशनकडे आपण वर्क करत आहोत. त्याची दृष्टीने बघून सगळं केलं असं प्रथम दर्शन तसंच वाटतं की त्यांनी तो मूवी पाहिला होता आणि त्यातली जी घटना आहे आणि याच्यातली घटना थोड्याफार प्रमाणात थोडी मिळती होती आणि काही त्यांनी एव्हिडन्स नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे आणि खूप प्री प्लॅन पद्धतीने त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. जो आरोपी आहे आणि त्याचे जे संबंध ज्या महिलेसोबत होते असं आहे, त्यांचे काय कॉन्टॅक्ट या दरम्यान झालेले आहेत? त्यांचे कॉन्टॅक्ट झाले तर ह्या टेक्निकल वर्कआउट सगळं याच्यामध्ये झालेलं आहे. ती झाल्यानंतर पूर्ण सगळे एव्हिडन्स गोळा करूनच याच्यामध्ये पुढचा हा जो गुन्हा आहे हा निष्पन्न केलेला आहे. सर, हे सगळं प्लॅनिंग जे आहे ते एकट्याने केले की याच्यात आणखी? नाही, याच्यामध्ये प्रथम दर्शनचा एकट्याने सगळं प्लॅनिंग केलेलं आहे आणि एकट्याने सगळ्या गोष्टी एक्झिक्यूट केलेल्या आहेत.